सर्वांना प्रथम सस्नेह जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वीची कामं आपण सर्व पाहत आहे आणि आजही येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी, तोंडावर जायच्या आधीच, त्याला म्हणतो ना, लढाईच्या आधीच तलवारी खाली टाकायच्या, तसं भाजपाचे अध्यक्ष यांनी काल किंवा सांगितलं की आम्ही असं नाही म्हणत आहे की मुंबईत पाणी तुंबणारच नाही. मग माझा प्रश्न आहे, ज्या वेळेला तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तेव्हा पण आम्ही तेच सांगत होतो की काही ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी उपाययोजना केल्या आहेत आणि त्या उपाययोजनांचं 2019 पासून चांगले रिझल्ट मिळायला लागले. ज्या पाण्याखाली 7-7, 8-8 दिवस हिंदमाता म्हणा किंवा गांधी मार्केट वगैरे हा जो परिसर आहे, दादर टिटीचा जो परिसर आहे, हे सगळे बरेचसे स्पॉट असे होते की ते 4-4, 5-5 अगदी आठवडाभर पाणी निघत नव्हतं. माननीय आदित्य उद्धव ठाकरे साहेबांनी या अंडरग्राऊंड प्रशासनाच्या माध्यमातून अंडरग्राऊंड टाक्यांचं नियोजन केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला गेल्या 3-4 वर्षात मिळायला लागले. परंतु 2022 नंतर म्हणजे 19 पासून मिळत होते, आजही त्याच्या बऱ्यापैकी मिळतात असं मला म्हणणं आहे. पण 22 नंतर प्रशासकाच्या हातात गेल्यानंतर अनेकदा मुंबई तुंबई झाली. उद्या येणारा पावसाळा काय करणार आहे, हे पावसाळा एका दिवसात पाऊस हा किती मिलीमीटर पडणार आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही. बऱ्याच वेळेला वेधशाळा काही गोष्टी सांगते की कमी पडणार आहे, अमकं होणार आहे. त्याच्या शेवटी तो निसर्ग आहे. आपण मानवरूपी अंदाज घेतात वेधशाळेचे लोक आणि ते सांगतात, पण ते शेवटी निसर्ग आहे आणि निसर्ग आपलं रूप, जे बदललेलं रूप आहे निसर्गाचं, ते दाखवतंय. त्यामुळे ज्या गोष्टी सतत आमच्यावर होत होत्या त्याचा आता यांना प्रत्यय येतोय आणि म्हणूनच लढाईच्या आधी तलवारी खाली टाकणारी लोक आहेत. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये ज्यांची एक प्रतिमा वेगळ्या पद्धतीने तयार झाली आहे, एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रात खूप गाजतंय. त्या धर्तीवरचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आले आणि हे भाजपाचाच एक नेता ज्या तक्रार करते त्यांचे इतके घाणेरड्या पद्धतीचे व्हिडिओ, म्हणजे असं म्हणायला पाहिजे की हा मुंबईचा खरात आहे. आणि मग तरी इतकं सगळं सोडून मी ते शब्द वापरणार नाही, दुसऱ्यांवर फक्त आरोप करणं एवढंच त्यांना कळत असेल तर त्यांनी जो माजी महापौर म्हणून किंवा आता विरोधी पक्ष प्रचंड अग्रेसिव्ह आहे किंवा अभ्यासू वृत्तीने समोर जातोय म्हणून पुन्हा एखाद्या शकलेनी काहीतरी बोलायचं. माझं म्हणणं आहे, ललित कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कालिदास असेल किंवा अन्यवी असेल, प्रत्येक महापौर जो पदसिद्ध महापौर आहे तो अध्यक्ष असतोच. म्हणजे आता या भाजपाच्या महापौर, मुंबईच्या महापौर भाजपच्या, त्या पण अध्यक्ष असणारच आहेत. आणि आलेले प्रस्ताव, महापालिकेकडनं आलेल्या प्रस्तावांमध्ये बऱ्याच असलेले महापौर दुरुस्ती करून पाठवत असतात. माझ्यावर जे काही दोघांनी, महापौरांनी पण आणि मुंबईच्या यांनी केलंय, तर मी होतेच, पण त्याचबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष इक्बाल चहल ऐकत होते. त्याच्यानंतर यशवंत जाधव विश्वस्त, रवी राजा विश्वस्त, प्रदीप पडवळ प्रमुख लेखापाल विश्वस्त, बाबासाहेब सांगळे जे BMC ते विश्वस्त, रहांदळे हे विश्वस्त आणि OSD देवेंद्र जैन यांना पहिले प्रश्न विचारा. त्यांनी जर सांगितलं हे रॉंग आहे
तर जे असेल कायदेशीर ते मी लढायला तयार आहे. परंतु आज मी माझ्या पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पोटात दुखत असेल आणि जर काही बरबडत असतील तर माझं पत्रकारांना म्हणणं आहे की तुम्ही पण याच्या खोलापर्यंत जा. कारण हा जो एक ट्रस्ट आहे तो 1988 स्थापन झालाय आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून 2021च्या आधीची परिस्थिती आणि 2021 नंतर ज्या इतर गोष्टींना दिल्या जातात भाडेतत्वावर 15 वर्षाच्या 14 वर्षाच्या, कारण त्यांना ते खर्च करायला लावतो आपण. अनेक कोटी खर्च होतात कारण महापालिकेकडे त्या ह्याने आत्ता पैसे तेव्हाही नव्हते आणि आत्ताही नाही. त्यामुळे ह्या नक्की मुळाशी जा. चुकीचं असेल तर नक्की मुळाशी जाऊन या सगळ्यावरती प्रकाशझोत तुम्ही टाकला पाहिजे. एवढ्या प्रश्न का नाही विचारले गेले? इथे विरोधी पक्ष बसले, माझी महापौर म्हणून माझ्यावर जर मला आरोपांचा मी घाबरत नाही. या आरोप कोण करताय त्याची काय डिग्निटी आहे लोकांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहिती आहे. त्यामुळे त्या आरोपाला मी जरा पण हे करत नाही. पण जाणून बुजून स्त्री आहे म्हणून मी स्त्री कमकुवत नाहीये, मी कणखर आहे म्हणून मी तुमच्या समोर आली, घाबरून पळत नाहीये. दोन्ही जेव्हा त्यांनी आरोप केले मी सामोरे आली, कायदेशीर लढाई लढली आणि मी परत माझ्या मतदारसंघाने आणि माझ्या पक्षाने विश्वास दिला म्हणून मी निवडून आले. त्यामुळे ह्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकत असताना सगळे मिनिट्स सगळं जे घडलंय ते तसं का तसं रेकॉर्डला आहे. आपण रेकॉर्ड तपासा आणि खऱ्या बातम्या म्हणजे खरं सत्य काय ते लोकांसमोर तुम्ही आणा असं माझं मत आहे. आणि आत्ता इम्प्रुव्हमेंटमध्ये 2 सब्जेक्ट आलेत. एका सब्जेक्टवर आत्ता आमचा सचिन पडवळ इम्प्रुव्हमेंट सदस्य आहे. कशी मुंबईची लूट होते किंवा झाली नाही पाहिजे, ती का नाही झाली पाहिजे त्याचा सविस्तर हे सगळं इम्प्रुव्हमेंट सदस्य असल्यामुळे सचिन पडवळ आता तुम्हाला त्या गोष्टीला सांगतील. बस ना. नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीमध्ये जो अजेंडा आला होता आणि त्याची बैठक काल होणार होती, परंतु बैठक होणार आणि अजेंडा पाठवला आणि ऐन मोमेंटला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता बैठक रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं. बैठक का रद्द केली हे प्रशासनाकडून जाहीर केलं नाही आणि आम्हाला फक्त एक इंटिमेशन पाठवलं गेलं. आणि या बैठकीमध्ये जे अजेंडा येणार होता प्रॉपर तो 1 मार्च आणि एप्रिल महिन्याचा जे रिक्त होती अजेंडा तो 1 आणि 6 नवीन काही विषय आले होते. त्यातला मी सर्वात प्रमुख विषय की जो 5 जी रुग्णालय आहेत त्याच्यामधल्या रक्तपेढ्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पीपीपी मॉडेल म्हणून प्रायव्हेट तत्वावरती चालवायला देणार आहे. आणि त्या रक्तपेढ्या प्रायव्हेट तत्वावर चालू देण्यासाठी आमचा हा विरोध आहे आणि आम्ही तो इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये देखील विरोध प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व सदस्य मांडणार आहोत. पण विरोधाला विरोध न करता नेमका विरोध काय ह्या गोष्टी देखील तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे. आता जेव्हा मुंबई महापालिकेच्या ज्या काही 4 हॉस्पिटल्स आहेत, मग सायन असू दे, केईएम असू दे, नायर असू दे, मेडिकल कॉलेजेस, त्याच्यामध्ये ज्या रक्तपेढ्या असतात त्याच्यामध्ये सर्जरीसाठी जे ब्लड लागतं ते ब्लड आपण गरिबांना मोफत त्या ठिकाणी किंवा 100-200 रुपये काय घेऊन देत असतो. या प्रायव्हेटसाठी आपण ज्या जागा देतोय, मुळात ब्लड तयार करण्याचे 2 प्रकार आहेत, होल ब्लड आणि त्याच्यावर प्रक्रिया केलेलं दुसरं ब्लड. आता होल ब्लडसाठी फक्त 100 स्क्वेअर मीटर जमीन पाहिजे म्हणजे जागा पाहिजे आणि जर कधी त्याच्यामध्ये टेक्निशियननी त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर 150 स्क्वेअर मीटर लागतं. मग ह्या 5 जणांना म्हणजे भगवती इथे 310 स्क्वेअर मीटर आपण जागा देतोय, एमटी अग्रवाल इथे 367 स्क्वेअर मीटर जागा देतोय, राजावाडीला 248 स्क्वेअर मीटर देतोय. मग ही एक्स्ट्रा जागा का दिली जाते?
ह्याचा भविष्यामध्ये वेगळ्या कारणासाठी व्यावसायिक वापर होण्याची शक्यता आहे. तर माझी म्हणणं आहे की हे एक चुकीचं आहे. त्यानंतर त्यांना 1100 रुपये दर आपण घेऊ शकतो असं त्यांना अट टाकून दिलेली आहे. आता मला सांगा, जिथे आपण मोफत देतोय, आरोग्य खात्याचा एवढा मोठा बजेट आहे आणि आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण हे गरीब असतात, जर त्यांना भविष्यामध्ये 1100 रुपये सांगितल्या होल ब्लडसाठी, पण त्याच्यामध्ये टेक्निकल जेव्हा एखादा बदल करतात तेव्हा तेच ब्लडची बॉटल आजच्या घडीला 1600 ते 1700 रुपयाला प्रायव्हेटमध्ये विकली जाते, त्याच दराने किंवा त्याच्यापेक्षा जास्त दराने विकली जाणार आहे. मग हे अपेक्षित होतं का नवीन जे आलेल्या बीजेपी गव्हर्नमेंटकडून, जे मुंबई महापालिकेला, की तुम्ही रक्त देखील आज विकत घ्यावं लागणार मुंबई महापालिकेमधील नागरिकांना, रुग्णांना? ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे. तिसरं, ह्याच्यामध्ये थॅलेसिमियाचा जो पेशंट असतो त्याला 10 दिवसाला एक रक्ताची बॉटल लागते. मग ती रक्ताची बॉटल मिळण्यासाठी बिचारा तो पेशंट तिथे तासनतास त्या हॉस्पिटल जवळ जागा बसलेला असतो की बाबा मला पेशंटला मिळालं पाहिजे. ह्या संदर्भात कुठेही अजेंड्यावर लिहिलेलं नाहीये की त्याला मोफत मिळणार, काय मिळणार, म्हणजे भविष्यात त्याला देखील पैसे पेड करावे लागतील. तर ह्यासाठी आमचा विरोध आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर दिसल्या, त्याचप्रमाणे आमचं यासाठी म्हणणं आहे की आम्ही उपाय पण सुचवतोय की मुंबई महापालिकेच्या ज्या ब्लड बँका आहेत त्या ब्लड बँका सक्षम करणं गरजेचं आहे. आज त्या ब्लड बँकामध्ये हे नाहीये, टेक्निशियन नाहीये. आता केएमचा विचार केला तर आपण त्या ठिकाणी प्रायव्हेट भरती करून टेक्निशियन त्या ठिकाणी आणले. मग ह्या ब्लड बँका आहेत त्या सक्षम आपण का करत नाहीत? त्यातली इन्स्ट्रुमेंट जी आहेत ती नव्याने आणून, जी कालबाह्य झालेली इन्स्ट्रुमेंट काढून नवीन इन्स्ट्रुमेंट आणून त्या ब्लड बँकांमधून जास्तीत जास्त ब्लड आपल्याला कसं मिळेल, जनजागृती करण्यावरती भर दिला पाहिजे. कारण रक्तदाता जर मोफत ब्लड देतोय तर तुम्ही कोण आहे त्याचे प्रायव्हेट पैसे घेणार? म्हणून भविष्यात ह्या ब्लड बँकावर कुठलं बंधन राहणार नाही. गेल्या आता MRI असू दे, सिटी स्कॅन असू दे, ते देखील प्रायव्हेट तत्वावर चालू करण्यासाठी मुंबई महापालिकेने दिलेले आहे. हे जे पाऊल पडतंय, आज त्यांनी पेरिफेरियल हॉस्पिटलमध्ये दिलं, भविष्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या रक्तपाड्या देखील भाड्याने दिल्या जातील. त्याच्यामुळे आम्ही या गोष्टीसाठी विरोध करतोय. आम्ही यासाठी सुधार समितीमध्ये पण विरोध करणार आहोत आणि भविष्यात होणाऱ्या महापालिकेच्या जेव्हा सभागृहात हा विषय येईल तेव्हा देखील आम्ही विरोध करणार आहोत, मुंबईकरांसाठी विरोध करणार आहोत. शेवटी आम्हाला मुंबईकरांच्या रुग्णाची काळजी आहे. आणि आजपर्यंत शिवसेना ज्या वेळेला महापौर या ठिकाणी बसला होता त्यावेळेला 25 वर्षामध्ये आपण या सगळ्या रक्त माफक दरांमध्ये त्यांना सगळ्यांना रक्त दिलेलं आहे आणि तेच चालू राहावं ही म्हणून इच्छा आहे. त्यानंतर 2 प्रस्ताव आलेले आहेत डी वॉर्ड मधले. त्या दोन्ही प्रस्तावामध्ये एका ठिकाणी ग्रीन झोन रद्द करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन करण्याचे प्रस्ताव आलेले. आता मुंबईमध्ये 2034चा जेव्हा डीपी आमच्या सरकारच्या अधिपत्याखाली आम्ही आणला होता त्यावेळेला उद्देश हेच होता की त्या ठिकाणी असणारे आरजी आणि पीजी झोन वाढवावे. आणि आरजी आणि पीजी झोन वाढवलेले आपण जेव्हा रेकमेंड करतो एका डीपी मध्ये, ते काढण्याचा प्रस्ताव यांच्याकडून आलेला आहे. म्हणजे मुंबई शहरासाठी आज पर्यावरणाच्या मुद्द्यावर तुम्ही अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटी रुपये तरतूद करताय. का करताय? तर पर्यावरणात समतोल राहावा. मग तो समतोल राहावाची तरतूद करताना या ठिकाणी असणारे पीजी आणि आरजी तुम्ही काढून टाकताय. आज तुम्ही जो डी वॉर्ड मध्ये जो एक आलेला आहे बंगल्याचा बगीचाचा कॅन्सल करणं आणि त्या ठिकाणी रेसिडेन्शियल करणं, तो बंगला खाजगी मालकाचा आहे. त्या ठिकाणी खाजगी मालक गोयंका म्हणून आहेत. त्यांचं खाजगी मालकांचं काढून त्या ठिकाणी तिथे 4 माळ्याची 3 माळ्याची FSI आणून बिल्डिंग उभी केली जाणार आहे. हे अभिप्रेत होतं का मुंबईकरांना तुमच्याकडून? तर त्यासाठी आमचा विरोध आहे. त्यानंतर बँड्रामध्ये एका खेळाच्या मैदानाचं आरक्षण काढून त्या ठिकाणी एक्झिबिशनचं आरक्षण टाकलं जात आहे. त्याला आमचा विरोध आहे की असणारी मैदानं सांभाळली पाहिजेत, टिकून ठेवली पाहिजेत. भविष्यामध्ये मैदानाची संख्या वाढली पाहिजे. भविष्यामध्ये एक्झिबिशनसाठी बाकीचे प्लॉट तुम्ही घ्या ना, मैदानाचा प्लॉट का घेताय? त्या ठिकाणी भविष्यामध्ये जर एक्झिबिशन चालू केलं वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या ठिकाणी मैदान ऑलरेडी कमी आहे, ती मैदानं वाढवणं गरजेचं, म्हणून आमचा विरोध आहे. म्हणून ही इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये जे विषय आले त्या विषयाला आम्ही विरोध करणार आहोत. प्रमोद सावंतकडे एक विषय आहे. असं आहे की सध्या इम्प्रुव्हमेंट मध्ये एक प्रस्ताव आलेला आहे आणि तो म्हणजे सर्व्हेलन्स हॉस्पिटलच्या संदर्भातला विषय. तत्कालीन आयुक्त त्यावेळेचे वगराणी साहेब होते. यांनी खऱ्या अर्थाने
ज्या पद्धतीने एवढी घाई केली आणि मुंबई महानगरपालिकेचा भूखंड तर आहेच, पण त्याचबरोबर एवढा मोठा उपनगरामध्ये असणारा एक हॉस्पिटल म्हणजे 16 तारखेला आचारसंहिता लागली आणि 15 तारखेलाच त्याची एनओसी दिली. म्हणजे 223 कोटीसाठी 3000 कोटीचा जो काही व्यवहार आहे, म्हणजे जी वास्तू आपली आहे तयार आहे, त्या वास्तूचं एनओसी देऊन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाला खुश करण्यासाठी हा व्यवहार केलेला आहे, हा खऱ्या अर्थाने सेव्हरन्सचा एक फार मोठा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलात तर सेव्हरन्स सारखी एवढी मोठी वास्तू आज इथे उभी आहे अंधेरी मरोळमध्ये, आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने 15 डिसेंबरला याची एनओसी देण्यात आली. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एनसीएल मध्ये सेव्हरन्स हॉस्पिटल जे होतं ते गेलं होतं. अनेक वर्ष आपण कोर्टात लढत होतो आणि त्या कोर्टाच्या लढाईमध्ये कोर्टाने असं त्यांना एनसीएलने सांगितलं होतं की आपण मुंबई महानगरपालिकेने हे घ्यावं किंबहुना इतर कुठल्या तरी बिल्डरला बोलवावं. याच्यामध्ये 2च बिल्डर खऱ्या अर्थाने बोलवण्यात आले. त्याच्यामध्ये सुद्धा एक बिल्डर यांनी माघार घेतली आणि एकाच बिल्डरला फक्त हे ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी संधी दिली. आणि खऱ्या अर्थाने जर ते बघितलं तर त्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे एमओयू साठी आणि ना हरकत प्रमाण अगोदरच दिलंय आणि आता सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव आणलेला आहे. म्हणजे आयुक्तांना एवढी काय घाई होती त्यावेळेच्या की हा प्रस्ताव सुधार समितीमध्ये येणं, प्रस्ताव पास होणं, सभागृहामध्ये येणं आणि सभागृहामधून पास झाल्यानंतर त्याचं बाकीची प्रक्रिया करणं गरजेचं होतं. पण त्यावेळेच्या आयुक्तांना असं का वाटलं किंवा कोणाचा दबाव होता की एवढी मोठी जी जमीन आहे आपली, आज जर ते त्या साधारण 15 लाख स्क्वेअर फीट बांधकाम तयार आहे, आपलं उपनगरामधलं एक मोठं हॉस्पिटल, जसं आपण आता म्हणतो की शहरामध्ये केएम आहे, नायर आहे, सायन आहे, ह्या सगळ्या हॉस्पिटलच्या जवळपास सेव्हरन्स हॉस्पिटल आहे. आणि मग जर हे हॉस्पिटल तयार 15 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करून रेडी पोझिशन मध्ये असताना जर आज तिकडची जर आपण रेडी रेग्युलर भाव जर बघितलं तर साधारणतः 3000 कोटीच्या जवळपास आहे. आणि मग एवढी फक्त 223 कोटीसाठी मग मुंबई महानगरपालिकेकडे 223 कोटी नाहीये का? आयुक्तांना असं वाटलं नाही का आपण हे 223 कोटी देऊन आपण ही मुंबई महानगरपालिकेला उभी असलेली वास्तू आपण ताब्यात घेऊया? आणि हे न करता, ह्याचा विचार न करता अशा पद्धतीने केलेला एक फार मोठा भ्रष्टाचार मी तर म्हणेन आयुक्तांनी कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाला खुश करण्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की गेल्या बजेटमध्येच म्हणजे आता जो बजेट पास झाला त्याच्यामध्ये नवीन हॉस्पिटलसाठी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. साधारण 150 कोटीच्या जवळपास काहीतरी नवीन एक हॉस्पिटल बांधायचं म्हणून केलं. मग 150 कोटी तुम्ही नवीन हॉस्पिटलसाठी करताय, मग ह्या प्रकल्पासाठी 223 कोटी का आयुक्तांना असं देऊसं वाटलं नाही? दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मला एकंदर ज्या वेळेला माहिती मिळाली तर ग्लोबल आणि रिलायन्स या दोघांचं समन्वय आहे. म्हणजे त्यांची सिस्टर कन्सर्न म्हणजे बेबी कंपनी म्हणून आहे आणि ज्युपिटर यांनी हे केलं होतं, पण ज्युपिटरने बॅकआउट केलं किंवा ते त्या अटी शर्तीमध्ये बसले नाही. आणि बसले नाहीत म्हणून एकच बिल्डर कसा काय एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी होऊ शकतो? खऱ्या अर्थाने आयुक्तांनी पुन्हा एकदा हे करायला पाहिजे होतं. आणि जर त्यांना म्हणजे पब्लिक पार्टनरशिप साठी द्यायचंच असतं तर त्यांनी ते करायला पाहिजे होतं. पण ते न करता आपली एक एवढी मोठी वास्तू त्यांनी पुन्हा एकदा प्रायव्हेट संस्थेला कुठल्या तरी वरदस्त कुठल्या तरी मोठ्या त्यांच्या ह्याला खुश करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत जे आपल्याला खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. कारण नर्सिंग कॉलेज तिथे अर्धवट तयार आहे. ते नर्सिंग कॉलेज जर उद्या जर झालं तिथे तर तिथे आपल्याला आपला स्टाफ तिथे स्वतःचा निर्माण करता येईल. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मोठ्या प्रमाणावर हा झालेला भ्रष्टाचार. कारण 3000 कोटीची वास्तू आपण तिथे उभी असताना सुद्धा फक्त 223 कोटीसाठी आयुक्तांनी अशा पद्धतीने केलेला हा गैरव्यवहार आणि म्हणून
आम्ही पुन्हा सुधार समितीमध्ये या सर्व्हेलन्स हॉस्पिटलचा जो प्रस्ताव आहे त्याला आमचा विरोध असेल, कारण मुंबई महानगरपालिका स्वतः चालवू शकते, अनेक हॉस्पिटल चालवतोय. शेवटचं फक्त कोविडमध्ये जर आपण एका महिन्यामध्ये तो 1500 बेड पुन्हा म्हणजे साधारण 300 बेड सुद्धा तयार होते, पण आपण 1500 बेड पर्यंत नेलं जे हॉस्पिटलने, आणि ज्यांनी पूर्ण मुंबई शहराला या कोविड महामारीमध्ये वाचवलं, सुविधा दिली आणि ते हॉस्पिटल उभं राहिलं. एशिया खंडामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल आपल्याला पुन्हा मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीने केलेला हा व्यवहार, मला वाटतं त्यावेळेचे आयुक्त जे होते त्यांनी हा केलेला फार मोठा भ्रष्टाचार आहे. हा कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या खाली केलेला आहे, हा एक मोठा संशयाचा भाग आहे. धन्यवाद. 230 कोटी घेऊन 3000 कोटी हॉस्पिटल, केवढा मोठा भ्रष्टाचार ते बोलणार की हिंदी नहीं हमारे हिंदी क्या लगे हिंदी राइट ना उज्जै हमें पता नहीं है क्या सऊदी में उन्होंने काम किया है, दिख तो नहीं रहा है क्या है वो पता नहीं. 100 दिवसात काय काम केलंय ते बीजेपीच्या मुंबई अध्यक्षाने डिक्लेअर केलंय. आमदार म्हणून काम केलंय की कसं काम केलंय ते त्यांनी सांगावं. महापौर मॅडम सगळ्यांना घेऊन येऊन बसणार असतील, आणि जर ते असेल तर मुंबईला मग महापौर हव्या कशाला असं मला. मुंबईचे अध्यक्ष भाजपचे मुंबई महापौरांचाच कारभार चालवत असतील तर मुंबईला महापौर कशाला हव्या. 25 वर्ष आम्ही 25 वर्षाचा लेखाजोखा आम्ही तुमच्याकडे मागत होतो, तुम्ही दिला नाही, परंतु आम्ही 100 दिवसात काय केलं त्याचा लेखाजोखा आम्ही तुमच्या समोर ठेवला. मुळामध्ये 25 वर्षाचा लेखाजोखा काय केला, तर मधली 20 वर्ष तर तुम्हीच आमच्या बरोबर होता, इम्प्रुव्हमेंट मध्ये होता, सगळ्या एकत्र. त्यामुळे अक्षरशः सिली क्वेश्चन आहे आम्हाला वाटतं, मूर्खासारखं बोलणं आणि लेखाजोखा आम्ही देण्यापेक्षा जो मुंबईकरांनी कायम जे बघितलंय आणि आता मुंबईकर बोलताय या सगळ्या गोष्टी आपण वाचतोय. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही उलट प्रश्न विचारला पाहिजे, 20 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर राहून काय केलं हा प्रश्न विचारला पाहिजे होता. इम्प्रुव्हमेंट चेअरमन होते, एज्युकेशन चेअरमन होते, बीएसटी चेअरमन होते, अनेक कमिटी ऑफ चेअरमन होते, तुम्ही काय केलं. उपमहापौर होते भारतीय जनता पार्टी, तुम्ही काय केलं. तुम्ही आमच्याबरोबर राहून कानानी भयना मुका अशी अवस्था तुमची होती, आणि आता तुम्हाला कुठेतरी वाचा फुटते असं म्हणायचं का. आम्ही त्या गाई केली होती ते आता जागे झाले कुंभकर्णासारखे झोपले होते का असा प्रश्न आहे. सगळे प्रश्न आम्हाला विचारताना पहिला झाकून स्वतःकडे पण बघा. असं म्हणाले की मराठी भाषांचा सुद्धा आम्ही घेतला आणि आम्ही आमचा मुद्दा आता सोडून पाहत आहे. 25 वर्षांचे संबंध त्याला अरे बाबा, ज्यांनी पक्ष चोरून नेले ते काय दुसऱ्यांना. आणि मुळात तुम्ही बाळासाहेबांच्या आहात ना, म्हणजे तुम्ही बाळासाहेबांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करताय. हा विषय बाळासाहेबांच्या हयातीपासून चालू आहे. आपण तो वारंवार रस्त्यावर उतरून घेतलाय, आजही घेतोय. अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहेत, काही मुजोर ते तुमच्या सोबतीला असलेल्या पक्षाच्या मुजोरगिरीवर मुजोरी करतायत, त्यांना वटणीवर आणा. तुमचे विषय चोरायची गरज असते, तुम्ही पक्षात नेलाय, विषयाचा प्रश्न काय येतो.